अजित पवार हे बारामतीमध्ये दाखल झालेत आणि पुढील काही वेळेतच अजित पवार यांची बारामतीमध्ये जाहीर सभा होणार आहे। या सभेसाठी अजित पवार दाखल झालेत। अनेक ठिकाणी अजित पवार यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाते आणि त्यांचं जंगी स्वागत सुद्धा बारामतीमध्ये करण्यात आलेलं आहे। अगदी काही वेळातच अजित पवार यांची बारामतीमध्ये सभा सुरू होणार आहे आणि या सभेची सुद्धा तयारी पूर्ण झालेली आहे। ही या क्षणाची बारामतीमधली अजित पवार यांची लाईव्ह दृश्य आपण पाहू शकतोय। अजित पवार हे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दीही या ठिकाणी आपण पाहू शकतोय। अजित पवार गटाकडून भव्य असं शक्ती प्रदर्शन सुद्धा बारामतीमध्ये करण्यात आलेलं आहे। याशिवाय आपण बघितलेलं आहे अजित पवार यांनी मोरेश्वराचं दर्शन घेतलं। यानंतर अजित पवार हे भावी मुख्यमंत्री असायला हवेत अशा प्रकारची घोषणाबाजी सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेली होती। मात्र त्यानंतर आता काही वेळातच अजित पवार यांची जाहीर सभा बारामतीमध्ये होणार आहे आणि शरद पवार गटाला काय यामधून संदेश दिला जातो आणि कसा अजित पवार हे निशाणा साधतात हे बघणं देखील अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर या सभेच्या माध्यमातून अजित पवार नेमकं काय बोलतात आता याकडेच सर्वांचं लक्ष लागलं असल्याचंही आपण पाहतोय। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून। सचिन आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। सचिन आपण पाहतोय या ठिकाणी अजित पवार सर्व कार्यकर्त्यांसोबत नागरिकांसोबत संवाद साधताय, हात मिळवणी करताय। काही वेळातच ही सभाही सुरू होणार आहे। सविस्तर माहिती या संदर्भातली। नक्कीच आपण पाहतोय की उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर अजित पवार बारामतीमध्ये आले नव्हते आणि आज पहिल्यांदा खरं तर बारामतीमध्ये येत असताना त्यांच्या स्वागतासाठी ही सर्व तयारी आपण या ठिकाणी पाहतोय। अजित पवारांनी बारामती तालुक्यामध्ये आगमन केल्यापासून ते आत्तापर्यंत ठिकठिकाणी त्यांचं मोठ्या जल्लोषात जे आहे ते स्वागत करण्यात येतंय। सुरुवातीलाच त्यांचे जे सुपे गाव आहे, सुपे गावानंतर खरं तर मोरगावमध्ये अजित पवार पोहोचले आणि अजित पवार मोरगावमध्ये मयुरेश्वर गणपतीचं अभिषेक केला त्यांनी त्या ठिकाणी आणि त्यानंतर खरं तर बारामतीच्या दिशेने ते रवाना झाले। आत्ता अजित पवार बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत आणि काही वेळात खरं तर ही रॅली जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरची अजित पवारांची स्वागत रॅली जी आहे ते निघणार आहे। यात बारामतीच्या शारदा प्राणंग मैदानावर त्या ठिकाणी अजित पवारांची भव्य अशा सभेचंही नियोजन करण्यात आलेलं आहे। एकूणच पाहतोय की अजित पवारांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये गेल्यानंतर बारामतीला आले नव्हते आणि त्याच्या चर्चा ज्या आहेत त्या गेल्या अनेक दिवसापासून होत होत्या। अजित पवार बारामतीमध्ये का येत नाहीत किंवा का आले नाहीत त्या संदर्भात त्यांनी माध्यमांशी बोलताना मी जाणार आहे। मात्र गेले काही दिवसापासून अजित पवार कधी बारामतीमध्ये येणार हा एक प्रश्न असताना आज अखेर अजित पवार बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत। अनेक ठिकाणी त्यांचं जल्लोषात स्वागत करत असताना फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत, अनेक ठिकाणी फुलांची उधळण करण्यात येते आणि अनेक ठिकाणी खरं तर बारामतीमध्ये जे फ्लेक्स लागलेले आहेत त्यावर फक्त शरद पवारांचे फोटो आहेत, सुप्रिया सुळेंचे फोटो आहेत आणि त्यामध्ये अजित पवारांचं खरं तर स्वागताचे हे फ्लेक्स सगळे लागल्यामुळेही अनेक जण अचंबित आहेत। एकूणच पाहतोय की अजित पवार आत्ता बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत। या ठिकाणी ही रॅली सुरुवात झालेली आहे। अजित पवार या रॅलीच्या माध्यमात रॅलीची संपल्यानंतर खरं तर बारामतीकरांना संबोधन एक भाषण करतील आणि त्या भाषणामध्ये अजित पवारांची भूमिका जी आहे त्याकडे सर्वांचं लक्ष आहे। एकूणच अजित पवार भाषण काय करणार याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आहे, कारण अजित पवार इतर ठिकाणी जाऊन आले मात्र ज्या बारामतीमध्ये त्यांचा मतदारसंघ आहे, ज्या बारामतीने त्यांना गेल्या अनेक वर्षापासून निवडून दिलेला आहे त्या बारामतीकरांच्या खरं तर भावना आणि त्यांना आपली भूमिका जी आहे ते अजित पवार मांडून देणार आहेत। निश्चितच सचिन 2 महिन्यानंतर अजितदादा हे बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत आणि कार्यकर्त्यांमधला उत्साह देखील आपण पाहू शकतोय। धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी। तर बारामतीमधली ही दृश्य आपण पाहतोय ज्या ठिकाणी अगदी काही वेळातच अजित पवार यांची भव्य सभा होणार आहे। तर बारामतीमधली ही लाईव्ह या क्षणाचे दृश्य आपण पाहू शकतोय। पुष्पवृष्टी अजित पवार यांच्यावरती करण्यात आलेली आहे आणि आता काही वेळातच अजित पवार यांची सभा सुरू होणार आहे। राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार हे बारामती